त्यातच दुसरीकडे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीमुळे बिघाडी होणार की काय अशी चर्चा आता सुरू आहे। त्याला कारण ठरते वंचितच्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची भूमिका। आणि आता आपण जाणून घेऊयात की या सगळ्या घडामोडींमध्ये जर आपण पाहिलं तर भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली नसली तरी कृपाशंकर सिंग यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरेंनी त्यावरून भाजपवर टीकास्त्र डागलंय। सलेमपुर श्री रवींद्र कुशवाहा, जौनपुर श्री कृपाशंकर सिंग। शनिवारी भाजपने लोकसभेच्या 195 उमेदवारांची यादी जाहीर केली, पण महाराष्ट्राची यादी काही जाहीर झाली नाही। मात्र या यादीत मुंबईतील भाजप नेते कृपाशंकर सिंग यांना जौनपूरमधून भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे। कृपाशंकर सिंग यांच्या या उमेदवारीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। पक्षामध्ये काम करत असताना लोकांचे मला खूप मार्गदर्शन मिळालं आणि मार्गदर्शन मिळाल्यानंतर आम्हाला पक्षाने ठरवलं की जौनपूर लोकसभेमध्ये तुम्ही जावा आणि आमच्या पक्षाचे प्रतिनिधित्व करावा। कालच आमची नाव जाहीर केले, त्यासाठी मी धन्यवाद देऊ इच्छितो। महाराष्ट्रातील भाजप नेत्याला उत्तर प्रदेशातून उमेदवारी मिळाल्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींच्या उमेदवारीवरून भाजपवर खोचक टीका केली। मोदीजी असतील, अमित शहाजी असतील, यांची नावं सुद्धा मी जेव्हा ऐकली नव्हती त्यावेळेपासून मी नितीन गडकरींचं नाव ऐकलंय आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं मुंबई पुणे रस्ता हे विक्रमी वेळेत पूर्ण करून दाखवलं। अशा माणसाचं नाव पहिल्या यादीत नाहीये, पण ज्याच्यावरती बेहिशोबी संपत्ती जमा केली म्हणून आरोप केले होते त्या कृपाशंकर सिंगाचं नाव आहे। ही आजची भारतीय जनता पार्टी आहे। केंद्र सरकारने काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर कृपाशंकर सिंग यांनी केंद्राच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं। त्यानंतर 2021 मध्ये कृपाशंकर सिंग हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते। आता पक्षाने त्यांना त्यांच्या जौनपूरमधून उमेदवारी जाहीर केली। खरं तर कृपाशंकर सिंग काँग्रेसमध्ये असताना भाजपने त्यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप केले होते। कृपाशंकर सिंग यांनी बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता। विरोधकांनी त्याची आठवण करून दिली आहे। कृपाशंकर सिंग, अजित पवार आणि अशोक चव्हाण या तिघांनाही तुरुंगात टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीसांनी केली। कृपाशंकर सिंग यांच्यावर सुद्धा आर्थिक गुन्ह्याच्या संदर्भात जे खटले दाखल झाले त्यांना क्लीन चिट देण्याचे काम नंतर देवेंद्र फडणवीस यांनी केले। खरं तर गेल्या लोकसभा निवडणुकीत कृपाशंकर सिंग हे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, पण काँग्रेस हायकमांडने माजी खासदार संजय निरुपम यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं। त्यामुळे कृपाशंकर हे पक्षात काहीसे नाराज होते। तर भाजपमधील त्यांच्या प्रवेशानंतर मुंबई की जौनपूर अशी चर्चा रंगली होती। मुंबईतील उत्तर भारतीयांवर कृपाशंकर सिंग यांचा प्रभाव आहे। आगामी मुंबई मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने कृपाशंकर सिंग यांना जौनपूरमधून उमेदवारी दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।